नमस्कार, मी अश्विन बापट. एबीपी माझाच्या या डिजिटल सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एबीपी माझा डिजिटल आणि महाराष्ट्राचं उद्योग विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्योग मंच आपण घेऊन आलेलो आहे. आणि आजचा आपला विषय खरं म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, केंद्राचं बजेट म्हणजे केंद्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मात्र आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की राज्याच्या अर्थसंकल्पाची, अर्थात महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 8 तारखेला म्हणजे 8 मार्चला हा मांडला जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने या अर्थसंकल्पाकडनं काय आव्हानं नेमकी त्याच्या समोर आहेत, काय अपेक्षा आहेत, कारण गेलं सगळं वर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि अजूनही किंबहुना कोरोनाचा अत्यंत खडतर असा सगळा हा काळ आणि कोरोना पूर्णपणे अजूनही गेलेला नसताना ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यासोबतच व्यावसायिक आयुष्य, शैक्षणिक सगळं मुलांचं जे करिअर आहे त्या सगळ्या दृष्टीने देखील प्रचंड प्रभाव, वेगळ्या अर्थी प्रभाव म्हणतोय मी, पॉझिटिव्हली नाही, परिणाम करणार म्हणूया आपण, असं हे वर्ष होतं सगळं. आणि येणारा काळ पण, कारण आपल्याला अजून माहिती नाही की कोरोना नेमका कधी पूर्णपणे नायनाट होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण विषय घेतलेला आहे की म्हणून हे बजेट आपल्याला किती महत्वाचं आहे आणि याच्याकडनं आपली काय नेमक्या अपेक्षा आहेत, काय आव्हानं आहेत, कारण 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे तज्ञ मंडळी आपल्या सोबत असणार आहेत आणि या बजेटच्या दृष्टीने काय अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो, कोणती चॅलेंजेस असणार आहेत प्रामुख्याने राज्यासमोर, या सगळ्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. कारण आरोग्यविषयक खर्च, हेल्थचा खर्च प्रचंड मोठा या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता आणि येणाऱ्या काळात देखील तो अजून करावा लागू शकतो, कारण आता पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढायला लागलेली आहे. त्यामुळे हा फॅक्टर फार महत्वाचा ठरणार आहे. याखेरीज कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या राज्याचा रेव्हेन्यू किंवा महसूल वाढवू शकतात, त्यासोबतच कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने राज्य सरकारने, अर्थमंत्र्यांनी राज्याच्या जनतेसाठी करायला हव्यात किंवा किंबहुना आता आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो या सगळ्याबद्दल. तर त्याबद्दल आज आपण विचारमंथन करणार आहोत या डिजिटल मंचावरून. आणि आपल्यासोबत मान्यवर मंडळी आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे उद्योग विश्वचे संपादक ज्ञानेश चांदेकरजी, जे आपल्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. आणि 3 मान्यवर मंडळी, या क्षेत्रातली तज्ञ मंडळी आपल्यासोबत आहेत. अर्थविश्लेषक उदय तारदाळकर सर आहेत आपल्यासोबत. त्यासोबतच उद्योग आणि पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मंगेश कश्यप आपल्यासोबत या चर्चेकरता जोडले गेलेले आहेत. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा सर. या तिघांनाही आपण वेगवेगळ्या मंचावरून फायनान्स आणि अन्य गोष्टींच्या बाबतीत विचारमंथन करताना, मार्गदर्शन करताना नेहमी पाहिलेलं आहे. आणि आज तिन्ही मंडळी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात आधी सगळ्यांना वेलकम आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढलात आमच्या या महत्वाच्या सेशनसाठी. आणि मी आता ज्ञानेश सरांना विनंती करेन की त्यांनी सेशन सुरू करावं. हा अर्थसंकल्प जो राज्याचा येतोय तो आपल्या केंद्राच्या अर्थसंकल्पाचा साधारण 1 महिना नंतर येतो. आणि अजून एक या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असेल म्हणजे केंद्राचा किंवा राज्याचा, की उदारीकरणाची 30 वर्ष आपण कंप्लीट करतोय. म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की 1991 साली मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरसिंहराव यांच्या जोडगोळीने या लोकांनी उदारीकरणाचं आपण एक अर्थकारण सुरू केलं आपल्या देशात आणि त्याला 30 वर्ष होत आहे. त्यामुळे सुद्धा हा अर्थसंकल्प खूप महत्वाचा आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास की करोना गेलं पूर्ण वर्षभर आपण करोनाशी झगडतोय, वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने झगडतोय. जसं पर्सनल आयुष्यात झगडतोय तसं व्यावसायिक आयुष्यात सुद्धा झगडतोय. तर त्याच्यामुळे त्या सर्वांचा परिणाम आपल्या बजेटवर, आपल्या अर्थसंकल्पावर आणि पुढे आपण जे प्रपोजल्स अर्थसंकल्पाचे देणार आहोत त्याच्यावर होणारच आहे. पण आणि आता आपण पाहुण्यांकडे जाऊया. त्याच्या मला सर्वात आधी एक उदय तारदाळकर सरांना विचारायचं. उदय, तुम्हाला मला असं एक प्रथम तुमच्याकडे यायला आवडेल आणि आपण पाहणी अहवालांकडे तर येणारच होता. आज जो पटलावर ठेवलेला आहे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे उदयजी की केंद्रीय अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प याच्यात नेमकं काय कोरिलेशन असतं किंवा कशावर कसा परिणाम होतो केंद्रीय अर्थसंकल्पाचा, तर ते थोडंसं सांगा, मग आपण पाहणी अहवालाकडे जाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि जो महसूल निर्माण होतो महाराष्ट्रातून तो सुमारे 40% असतो. आणि जेव्हा आपलं राष्ट्र म्हणतं की आम्ही एक 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करणार आहे, तर त्यामध्ये 2 ट्रिलियन हे महाराष्ट्राकडून अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण म्हटलं की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती भारताचा जो विकास दर होता तो उणे राहिला आणि 3ऱ्या तिमाहीमध्ये अगदी ज्याला आपण पिप म्हणतो त्याप्रमाणे तो अगदी थोडक्यात पॉझिटिव्ह आला. आणि दोन्हीचा विचार केला तर जो आपल्या अहवाल असं म्हटलंय की सुमारे 8%
आक्रसणारे म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ आहे, म्हणजे ग्रोथ नाहीये, विकास होणार नाहीये. आणि पुढच्या वर्षाला जेव्हा वेगवेगळी क्षेत्र खुलतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं जर एक साम्य बघितलं तर मागच्या ह्या 11 महिन्याच्या काळामध्ये जसं केंद्र सरकारला शेतीने एक मोठा दिलासा दिला तसा राज्यात पण तोच प्रकार घडलेला आहे. आणि अर्थात त्याला चांगला झालेला मान्सून हे एक महत्वाचं कारण आहे. पण एकंदरीतच बघितलं तर सेवा क्षेत्र असून दे किंवा वस्तू निर्माण क्षेत्र असून दे, बांधकाम असून दे, जे तिकडे झालं तेच इकडे झालंय. अर्थात काही ह्या गोष्टी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा थोडाफार आपण स्टॉक मार्केटच्या दृष्टीने, आणि स्टॉक मार्केट म्हणजे मार्केट वर गेलं म्हणून नाही, पण प्रॉफिटेबिलिटी कंपनीची वाढली. आणि मोठ्या मोठ्या तज्ञांना पण धक्का बसला होता की जेव्हा सेकंड क्वार्टरला आपल्या लिस्टेड कंपनीची प्रॉफिटेबिलिटी सुमारे 40% वाढली. पण त्याचं महत्वाचं कारण होतं की जी आपण कॉस्ट कंट्रोल केला, म्हणजे खर्च कमी केला. आणि मला वाटतं हे आपल्या पण अंगवळणी पडलं की आपण जेव्हा विचार करतो तर आपण पण आपल्याला एक कोरोना काळात असं समजलं की आपल्या गरजा खूप कमी आहेत ज्या आपण खर्च करतो त्यापेक्षा. तर ह्या लिस्टेड कंपन्या यांनी याच्यातून एक धडा घेतला. पुढचं पाऊल म्हणजे तिसऱ्या 6 तिमाहीच्या शेवटी जवळजवळ 67% त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढली. अर्थात त्यात विषमता आहे, सगळ्याच कंपन्यांची वाढली नाहीये. आपण बघितलं तर MSMEना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. पण दोन्हीचा जर एक तुलनात्मक विचार केला तर भारत आणि महाराष्ट्र एकाच दिशेने चाललाय. आणि गमतीने म्हटलं तर देशाचा अहवाल शुक्रवारी आला होता आणि सोमवारी अर्थसंकल्प. यावेळी पण तसंच होतं आणि आमच्यासारख्या लोकांना त्याचा अभ्यास करायला चांगला वेळ मिळतो. म्हणलेच्या सर मला तुमच्याकडे यायला आवडेल. आणि आजच जो पटलावर ठेवलेला अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला केंद्र पाहणी अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं काहीतरी सांगा. त्याच्यात मला वाटतं निगेटिव्ह ग्रोथ आपण प्रोजेक्ट केली आहे, पण कृषी क्षेत्रातली ग्रोथ वाढते नाही का? मला वाटतं उदयजीने आता जे काही विश्लेषण दिलंय किंवा त्याच्याबद्दल माहिती दिली ती अतिशय महत्वाची आहे. 11.3% ही ग्रोथ निगेटिव्ह ही इंडस्ट्रीची दाखवलेली आहे. आणि इकडे निगेटिव्ह ग्रोथ आहे आणि काही कंपन्या या 67% प्रॉफिट मध्ये ग्रोथ दाखवत आहे. आणि त्याच्याच बरोबर उदयजींनी सांगितलं की कुठेतरी विषमता आहे, निश्चित विषमता आहे की MSME ही अजूनही स्ट्रगलिंग फेज मध्ये आहे. आज आपण बघितलं की 11.3% निगेटिव्ह ग्रोथ इंडस्ट्रीची जी आपण बघतो आहोत महाराष्ट्रातल्या ग्रोथ मध्ये. आणि जसं उदयजींनी सांगितलं की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई ही आर्थिक राजधानी, आपलं महाराष्ट्र राज्य हे तसं आर्थिक प्रगत राज्य म्हणून गणलं जातं. आणि तिथे अशा पद्धतीची निगेटिव्ह ग्रोथ म्हणण्यापेक्षा 8% GDP मायनस दाखवलं जातोय. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निश्चित या दोन्ही गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न आपण बघतो आहोत, निश्चित ते पूर्ण होईल. कारण भारत ज्या पद्धतीनं औद्योगिक आणि आपण सुरुवात केली 3 दशकं पूर्ण झाली आहेत उदारीकरणाला. मनमोहन सिंग साहेब आणि नरसिंहराव साहेबांच्या या जोडगोळीने ज्यावेळेस उदारीकरण केलं त्यावेळेस अनेक वेगवेगळे विचार होते. आणि 3 दशकं ज्यावेळेस होतात म्हणजे आता परिपक्वता नक्कीच आलेली आहे. आणि या परिपक्वतेतनं निश्चितपणानं भारत देश हा वेगळ्या वाटचालीला लागला आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे. 11.3% मायनस ग्रोथ आहे ही कदाचित त्यावेळेस सगळ्यांनी बघून घेतलं होतं या गोष्टीवरती की आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री उद्योग मंत्री यांनी या गोष्टीचा सुतोवाच केलेला आहे की जास्तीत जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात कशी येईल. आणि ह्याचं ज्यावेळेस आकलन त्यांना झालं आणि त्याच्याच नंतर या लोकांनी याच्यावरती प्राधान्याने काम करून काही गुंतवणूक आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. मग तत्कालीन सरकार ज्यावेळेस असताना मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये पण काही लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणूक आल्या होत्या, परंतु त्याच्यातली प्रत्यक्षात किती आली हा एक संशोधनाचा विषय. आता जर कधी 11.3% जर कधी मायनस ग्रोथ असेल इंडस्ट्रीची तर माननीय मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि या सगळ्यांनी याच्यावरती किती लाखांची गुंतवणूक आली
कागदावरती त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात किती येते याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण बघा एक गोष्ट आणखीन सांगितली की सेवा क्षेत्रामध्ये पण निगेटिव्ह ग्रोथ आहे. आपण बघितलं असेल की सेवा क्षेत्र शेवटी हा कशावरती चालतो, इंडस्ट्रीमध्ये जर ग्रोथ असेल, इंडस्ट्रीमध्ये हालचाल असेल तर तिथून क्रयशक्ती वाढत असते आणि ती क्रयशक्ती कमी झाल्यामुळे हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आलेला आहे. आणि मला असं वाटतंय की राज्य सरकारनं याच्यावरती केंद्र केलेलं आहे, त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे, परंतु ते प्रत्यक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या अर्थसंकल्पात कोविडच्या नंतर येऊ घातलेले अर्थसंकल्प, आपल्याला माहिती आहे की राजस्व तसंही कमी झालेलं आहे राज्य सरकार, परंतु हे आव्हान त्यांच्या समोर आहे. पण या आव्हानाला ते कशा नेमक्या पद्धतीनं ते पेलू शकतात आणि पुढील वर्ष हे जास्ती आव्हानात्मक असणार आहे. कारण यावर्षी जो काही खर्च राज्य सरकारनं अपेक्षित केला होता त्याच्यात जरी कटौती केली तरी शेवटी आपले खर्च जे आहेत ते कमी करू शकतो पण पूर्णतः थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे अर्थसंकल्पात काय नेमकं येतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे असं मला वाटतं. बरोबर आहे मंडलेचा सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. मला वाटतं हा अर्थसंकल्प किंवा हे जे वर्ष आहे त्याच्यात एवढ्या निगेटिव्ह गोष्टी अश्विन चालल्या आहेत, त्यातली एकच ब्राईट स्पॉट ज्याला आपण म्हणू ती गोष्ट जर कुठली असेल तर यावर्षी झालेला चांगला मान्सून आणि त्यामुळे शेतीची झालेली वाढ. म्हणजे मला वाटतं पाहणी अहवालात पण आलेलं की शेती आपली फक्त शेती क्षेत्र जे आहे ते वाढलेलं आहे. तर डॉक्टर कश्यप, मला तुमच्याकडे यायला आवडेल की शेती क्षेत्र जे वाढलेलं आहे त्याचा नेमका काय परिणाम तुम्ही बघता आपल्या अर्थकारणावर किंवा आपल्या इकॉनॉमीवर राज्याच्या? जसं मगाशी तादळकर सर म्हणाले, केंद्राच्या अर्थसंकल्पातले काही जे हायलाइट्स आहेत ते योगायोगाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे. निगेटिव्ह ग्रोथ आहे असं जरी आपण म्हटलं तरी दरवेळेस ग्रोथ पॉझिटिव्हच पाहिजे असंही काही आग्रह असत नाही, कारण की हा विकासाचा एक प्रक्रिया आहे, लॉंग टर्म प्रोसेस आहे हा सगळा. समजा कोरोना नसता तर ही निगेटिव्ह ग्रोथ आली असती का, असंही आपण एक प्रश्न येऊ शकतो. बरोबर. कोरोना नसताना कशामध्ये जास्त वाढ झाली असती तोही आपल्याला विचार करावा लागेल. शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या पूर्वसुरांनी म्हणून ठेवले की स्वामी रामनाथन आयोगातल्या बऱ्याचशा शिफारसी आपण स्वीकारल्या, त्याचे चांगले परिणाम शेतीच्या बाबतीत आपल्याला दिसायला लागलेले आहेत. आता शेतीचा ग्रोथ मगाशी आपल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये असं पण आलेलं आहे, सेवा क्षेत्र जे काही फंडामेंटल्स आहेत की इंडस्ट्री, शेती, इन्फ्रास्ट्रक्चर, या तीन गोष्टी जर सक्षम असतील तर राज्याच्या विकासाचा रथ अधिक जोमाने जाऊ शकतो. आता शेती सोडली तर उर्वरित दोन्ही घटक जे आहेत ते यावेळी जरा थोडेसे अशक्त झालेले आहेत. आता इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण इंडस्ट्री, आता मंडलेच्या सरांनी खूप सुंदर पॉईंट मांडला की आम्ही एवढी फॉरेन इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केली तर व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ एंटायर फॉरेन इन्व्हेस्टमेंट ऑन अवर करंट इकॉनॉमी. किती प्रकल्प आले आणि त्यातले सुरू किती झाले. एक तर आपल्याला एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतीमध्ये लागणारी मॅनपॉवर, शेतीमध्ये लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे एका बाजूला आणि इंडस्ट्रीला लागणारी मॅनपॉवर, इंडस्ट्रीला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळ्या बाजूला. दिस इज ऑल स्किल बेस्ड आहे. इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे आणि शेतीची काय रिक्वायरमेंट आहे. आपल्याकडे शेती ही अजून सुद्धा प्रोफेशनली केली जात नाही. म्हणजे आता मंडलेच्या सर समोर आहेत, मी तर त्यांना म्हणेल की शेतीला उद्योगाचाच दर्जा दिला पाहिजे अशी एक मागणी जोड का नाही धरत आहे अजून आपल्याकडे. दोन कारणे आहेत त्याच्यासाठी. आता सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे आपण ऐकलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी हा जो आहे ना, विशेष करून जो छोटा शेतकरी आहे त्याचा मात्र त्या मातीशी इतकी घट्ट नाळ जमलेली आहे की त्याला ती माती सोडवत नाहीये. अशा वेळेस त्याला आपण स्ट्रेंथन कशा पद्धतीने करू शकतो की जेणेकरून तो त्याच्या छोट्याशा शेतीमध्ये सुद्धा अधिक उत्पादन घेऊ शकेल. आणि हे सगळं कशासाठी करायचं, मगाशी मी तुम्हाला हे सगळं सांगताना एक गोष्ट महत्वाची सांगून राहिली आहे की आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अजेंडा 2030 हा एक युनोने ठरवून दिलेला प्रोग्राम आहे. 2030 पर्यंत आपल्याला काही गोष्टीत काही अचिव्हमेंट करायच्याच आहेत. अदरवाईज आपण जगातल्या कुठल्या पण मोठ्या देशांच्याकडून मिळणाऱ्या मदतीला पात्र राहणार नाही आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांनी जे फोरकास्ट केलेलं आहे किंवा हायलाईट केलेलं आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड इनोव्हेशन,
नॅचरल रिसोर्सेस, मग त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज आहे आणि वॉटर सॅनिटेशन इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत आणि एकूण 17 SDGs आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत आणि ऑल दीज गोल्स आर इंटरकनेक्टेड. हे जेव्हा इंटरकनेक्टेड आपण जसे आहेत तसे बघायला गेलो की लक्षात येतं की अजून सुद्धा आम्ही प्रगत महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण अजूनही संपन्न नाही आहोत. एक मोठी अशी दरी निर्माण झालेली आहे आणि जी दरी आपल्याला याच्यानंतर विशेष करून नोटाबंदी नंतर, आता नोटाबंदीवर भाष्य करण्याचा माझा अधिकार नाहीये, परंतु त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे त्याचा अभ्यास करायला अजून वेळ लागेल. ते चांगला झालाय की वाईट झालाय कसा, व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्याच्यामुळे बेरोजगारांची जी संख्या आता वाढलेली आहे ती पण फार लक्षणीय आहे. म्हणून ही जी ह्युमॅन कॅपिटल आहे ते आपल्याला कुठे डायव्हर्ट करता येईल. मग ते शेतीकडे करता येईल का, ते इंडस्ट्रीमध्ये करायचं झालं तर कुठल्या इंडस्ट्रीत करता येईल. माझं व्यक्तिगत मत असं आहे की जरी मोठ्या इंडस्ट्रीज मोठ्या आहेतच, त्या त्यांच्या चालतील, त्यांच्याकडे सस्टेनिंग कॅपॅसिटी असते, पण जी टायनी इंडस्ट्रीला कसं स्ट्रेंथन करता येईल, मग त्यासाठी सरकारला काय करावं लागेल ते दोन परत मी मगाशी म्हणलं ना, दीज आर द कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे जसं रिझर्व्ह बँकेचा अहवाल आला होता की तिथे सुद्धा निगेटिव्ह काही गोष्टी त्यांनी प्रिडिक्ट केलेल्या आहेत. माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की जसं तुम्ही अशक्त बँकांना मोठ्या सशक्त बँकेत मर्ज करता, तसंच महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या उद्योगांसाठी करून देणाऱ्या ज्या सहकारी बँका, जी महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हटली जाते, त्या बँकांचा डिटेल अभ्यास करून त्याच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना, छोट्या व्यापाऱ्यांना, छोट्या छोट्या टायनी इंडस्ट्रीतल्या एंटरप्रेन्योर्सला सक्षम कसं करता येईल ते या बजेटमध्ये मला एक्सपेक्टेड आहे की हे असं झालं तर ह्या वर्गाला, कारण शेवटी होतोय तो क्लास. कश्यप साहेब, तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय की या लोकांना सक्षम कसं करायचं, विशेषतः SME ला. तो खूप महत्वाचं आणि ते मला वाटतं खूप मोठं आव्हान आहे या बजेटच्या समोर, बजेट जे मांडतायत त्यांच्या समोर. आपण पुढे जाऊया, पण त्याच्या आधी अश्विन काही प्रश्न आहेत का? हो, बरेच मंडळी जॉईन झालेली आहेत आपल्याला आणि प्रामुख्याने दोन प्रश्नांबद्दल किंवा दोन मुद्द्यांबद्दल जास्त विचारलं जाते, तर ते मुद्दे आपण घेऊया. राजेश गायकवाड विचारतात पेट्रोलचे भाव कमी कधी होणार. म्हणजे जेव्हा केंद्राचं बजेट आलं आणि त्याच्यानंतर राज्यात जे सगळं इंधन दरवाढ आणि एकूणात सगळ्या गोष्टीवरनं जे चालू आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेगळं त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण मग राज्य याच्यावरचा जो टॅक्स आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने काही दिलासा देऊ शकतं का, हा झाला एक फॅक्टर. तर हा एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातोय. दुसरा प्रश्न अर्थातच रोजगारासंदर्भातला आहे, कारण गेल्या वर्ष हा प्रचंड धक्का देणारा होतं या सेक्टरमध्ये पण. तर एम्प्लॉयमेंट वाढीच्या दृष्टीने एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असू शकतील, हाही एक प्रश्न आहे. तर या दोन प्रश्नांचे मला वाटतं आपण आधी उत्तर घेऊया, कारण खूप लोकांच्या जवळचे प्रश्न आहेत. पहिले प्रश्न म्हणजे इंधनाचा दर हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी राज्य सरकार आताच्या घडीला प्रयत्न करू शकतं का, किंवा अदर त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे. त्याचा असं आहे अश्विन की आपल्याला माहिती आहे की पेट्रोलचा जो भाव आहे जवळजवळ 100ला पोहोचलेला आहे पेट्रोलचा भाव. तर त्या याच्यातल्या काही प्रमाणात काही टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो आणि काही टॅक्स राज्य सरकारकडे जातो. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स कमी होईल किंवा नाही होईल ते आता सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल. पण राज्य सरकार काय त्यांचा जो टॅक्स आहे ते जे कलेक्ट करतात त्याच्यात काही कमी करू शकताय का, काय वाटतं तुला उदय, तुम्हाला काय वाटतं उदयजी, काय होऊ शकेल का? काय आपण बघितलं जसं तुम्ही म्हणाल की एक चांदेकर साहेब की 100 रुपयामध्ये आपण जर भाव पकडला तर पेट्रोल आपल्याला जे मिळतं साधारण 30-32 रुपयाला मिळतं. त्यात 6 रुपये कमिशन शिवाय आणखीन 5 रुपये प्रोसेसिंग असतात. आणि याच्यामध्ये पेट्रोलचा भाव वरती जाण्यास राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही जबाबदार आहेत. आणि जबाबदार म्हटलं तेव्हा जबाबदारी मी अजून एक विधान करतो की त्यांना आपलं जे राजस्व म्हणजे रेव्हेन्यू जो आणायचा आहे तो ह्या क्षेत्रातूनच त्यांना आणायला लागतो. त्यामुळे कुठल्याही सरकारला दोष देण्यात काय अर्थ नाही. अर्थात आपली जीएसटी काउन्सिल जी आहे ती सगळ्या राज्यांची मिळून आणि केंद्र सरकारची आहे. तर त्यांनी हा समन्वय साधून याच्यावरती कायदे निर्णय घेतला पाहिजे, कारण जनतेचा रोष हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि काही ज्ञानी लोक त्याच्यावरती काही 5 वर्षापूर्वी सोन्याचा भाव किती होता किंवा डॉलरचा किती होता वगैरे असे काही काही चर्चा करतात. सामान्य माणसाला 100 रुपये हे पिंच होतंय, ते दोन्ही सरकारने त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. अर्थात राज्य सरकारची परिस्थिती तुम्ही बघितली तर मागच्या वर्षी आपण कोरोनासाठी 1 रुपया वाढवला होता. त्यामुळे राज्य सरकार आता आपल्या अर्थमंत्र्यांनी तर सांगितलं होतं की सुमारे 1 लाखाची तूट असणार, 1 लाख रुपये करोडची, पण ती प्रत्यक्षात 1.5 लाख करोडची आहे. त्यामुळे असा टॅक्स कमी करणं मला वाटतं या क्षणी तरी राज्य सरकारला बहुधा परवडणारं नाहीये.
आणि त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग म्हणजे तो जीएसटी मध्ये आणायचं चाललंय. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की केंद्र सरकार जेव्हा टॅक्स जो समजा 30 रुपये गोळा करत त्यातले 42% हे परत राज्यांना मिळतात, म्हणजे राज्याला त्याच्यातून सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मिळतं. त्यामुळे मला सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागेल. असं म्हणतात की जेव्हा महागाई वाढते तर सर्वात मोठा फटका हा गरीबाला बसतो. इन्फ्लेशन कॉस्ट द पुअरेस्ट मोर, आणि इन्फ्लेशन हे वाढण्याचं मूळ कारण म्हणजे एक महत्वाचं कारण सुद्धा की डिझेल आणि पेट्रोलचे भाव. कारण डिझेल हे महत्वाचं ट्रान्सपोर्ट मधलं जिकडे आपण वापरतो. अजूनही आपण सुमारे 82% खनिज तेल आयात करतो. तिकडे आपल्या अजून आत्मनिर्भर होण्यासाठी बरंच काय काय आपल्याला करायचं. आता सुरुवात झाली आहे की आपण काहीतरी स्टॉकिंग करायला लागलोय विशाखापट्टणम किंवा कर्नाटकमध्ये. तर त्यातून बाहेर पडायला हा समन्वय लागेल. दुसरा प्रश्न रोजगारीचा आहे. जो केंद्र सरकारच्या बजेटमध्ये सुद्धा आपण बघितलं तर ज्याला टुरिझम म्हणतो तो पूर्णपणे त्याचा कणा मोडला गेला. आणि कुठेही एव्हिएशन क्षेत्र असून दे किंवा टुरिझमला तसं काहीच मिळालं नाही. काही म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मधून महिलांना पैसे मिळाले, शेतकऱ्यांना मिळाले, पण ह्या लोकांना काही मिळालं नाही. 6 महिने अक्षरशः ठप्प होतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं महाराष्ट्रामध्ये काही अपेक्षा अशा आहेत की, आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड आपल्याकडे अशा काही जागा आहेत जिथे टुरिझम अट्रॅक्ट होऊ शकतो. तर तिकडे सरकारने काही पावलं उचलली तर रोजगार पण क्रिएट होईल आणि त्यांना पण दिलासा मिळेल. आणि या दृष्टीने मला वाटतं काही अपेक्षा आहेत या सरकारकडून. मंडलेचा सर, तुम्हाला काय वाटतं रोजगार संबंधी कसं काय विचार होऊ शकतो? एकतर पेट्रोलच्या संदर्भात जे आता उदयजी म्हटले ते अतिशय महत्वाचं आहे की फक्त डिझेलचा भाव वाढला तर तो फक्त गाड्यांचा किंवा याच्यापुरता मर्यादित न राहता तो सगळ्याच गोष्टींवरती त्याचा फरक पडतो आणि गरिबाला त्याचा मोठा मार बसतो. आता जीएसटीचं कलेक्शन 1,13,000 कोटीचं झालंय. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की केंद्र सरकारकडे भरपूर असे पैसे त्यांना जे अपेक्षित होतं 1,00,000 कोटीचं त्याच्याही पेक्षा जास्ती त्यांना मिळत आहे. तर केंद्र सरकारला जर शक्य असेल तर तो काही त्याच्यातनं काही थोडाफार वाटा म्हणजे काही कमी त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं जे काही रेव्हेन्यू त्याच्यात काही सूट देऊन जर लोकांना देऊ शकत असेल तर केंद्र सरकारने त्याच्यावरती विचार केला पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय तुम्ही आता रोजगारच्या बाबतीत बोलला. राज्य सरकारला ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की इन्फ्रास्ट्रक्चरवरती रोजगार फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो आणि त्यांनी एक स्कीम आणली की 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. 31 मार्च पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की फार मोठ्या प्रमाणात ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक लोकांनी घरं बुक केली आहेत, कमर्शियल प्रिमायसेस बुक केलेत त्या बेनिफिटमुळे आणि तिथे रोजगार वाढतोय. तर जर राज्य सरकारची ही स्कीम जर तिथे खऱ्या अर्थानं सक्सेस होत असेल तर तसाच रोजगार निर्माण करणारा हा एमएसएमई, त्या एमएसएमई करता या अर्थसंकल्पात फार मोठी अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही एमएसएमई करता काहीतरी केंद्र सरकारनं जे काही दिलं ते कर्जरूपी आम्हाला दिलेलं आहे. तर आम्हाला खऱ्या अर्थानं एमएसएमईला डायरेक्ट इम्पॅक्ट होईल, त्याचा डायरेक्ट फायदा होईल अशासाठी काहीतरी करा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता एक नवीन स्कीम आणणार आहोत ज्याच्यातनं प्रत्यक्षात एमएसएमईला काहीतरी फायदा होईल. कदाचित त्याच्यावरती अभ्यास पूर्ण झाला असेल आणि ह्या बजेटमध्ये डायरेक्ट एमएसएमईला काय फायदा होईल ज्याच्याने रोजगार आणखी निर्माण होईल त्याच्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. आणखीन एक मला याच्यातनं अपेक्षा अशी आहे की त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की जुनी बरीच तंटे जे आहेत टॅक्सच्या बाबतीतले ते वॅटमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या याच्यातले असतील तर जानेवारी 2020 मध्ये त्यांनी वॅटवरती जी काही एक स्कीम आणली होती ती स्कीम पुन्हा या मार्चच्या या बजेटमध्ये त्यांनी आणली. तर काय 2-3 महिन्यासाठी जर ती स्कीम आणली पुन्हा अभयदान स्कीम तर त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याचं कारण असं आहे की छोट्या छोट्या तंट्यांसाठी बऱ्याच उद्योजकांच्या ह्या मोठ्या मोठ्या मिळकती अडकलेल्या आहेत आणि या स्कीमच्या माध्यमातून ते त्याच्यातनं फ्री होऊ शकतील. त्यावेळेस काही लोकांकडे पैसे नव्हते त्याच्यामुळे त्या स्कीमचा
घेऊ शकले नव्हते. बरं. अशा गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा रोजगारावरती फायदा होऊ शकतो. एक प्रश्न आणखी आलाय, आपण त्याच्याबद्दल मला वाटतं घ्यायला पाहिजे तो प्रश्न. बालाजी केंद्रे रोजगाराबद्दल विचारला, जो आपण डील केला प्रश्न. त्याच्यानंतर राजेश गायकवाडांनी पेट्रोल संदर्भात विचारला. पण अजून एक मुद्दा जो रिपीट होतोय ऑनलाईन, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचं विचारणा होते. मेघराज बागल असं म्हणतात की राज्यामध्ये कोरोनाची संख्या वेगाने वाढते आहे, त्यामुळे शहरी भागात शाळा कॉलेजेस बंद आहेत, तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येतात. आणि त्याच्यामुळे मग हे नेटवर्क म्हणजे आता जर हीच सिच्युएशन राहणार असेल तर आपण शिक्षण तर थांबवू शकत नाही. तर मग तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपण आणू शकतो का येणाऱ्या काळामध्ये? त्या दृष्टीने राज्य काय रोल प्ले करू शकतं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, असा प्रश्न आलाय. त्याच्यात असं आहे की जसं आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे इंडस्ट्रीला किंवा उद्योगांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आजच्या घडीला जर महाराष्ट्र अग्रेसर औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर राज्य आहे आणि महाराष्ट्राचे जर उद्योग वाढायचे असतील किंवा तू आता तर शिक्षणाचा प्रश्न काढला, तर ते जर वाढायचं असेल आणि अगदी गावागावापर्यंत पोहोचायचं असेल तर जसं रोड आणि पोर्ट्स महत्वाचे आहेत तसं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची आपण अपेक्षा करू शकतो का या बजेटमध्ये? काही त्या संबंधी विचार होईल, काही त्या संबंधी काही योजना असतील, अशी काय आपण अपेक्षा करू शकतो? काय वाटतं डॉक्टर कश्यप, तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला आणि आपण निश्चित अपेक्षा करू शकतो. फक्त प्रश्न असा आहे की जसं की जेवढ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट कमी ठेवता येईल तेवढा त्याचा वापर अधिक जास्त होईल. आपल्याकडे प्रॉब्लेम कुठे आहे? कनेक्टिव्हिटीचा बऱ्याच भागामध्ये प्रॉब्लेम आहे, रुरल एरियामध्ये. मुंबई सारख्या मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये कनेक्टिव्हिटी असते, पण तरी सुद्धा बऱ्याचदा आता आपल्यालाही प्रश्न येतो, आपण चौघही बोलतो आहोत पण बऱ्याचदा आवाज आपला व्यवस्थित क्लिअर जात नाही एकमेकांना. बरोबर. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारने बऱ्यापैकी काही सवलती द्याव्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर मोठ्या इंडस्ट्रीचा विचार न करता त्या जिल्ह्यामध्ये जर क्लस्टर निर्माण केली युवकांची. मगाशी बेरोजगारीचा प्रश्न आला, कारण आपल्याकडे खरोखर खूप टॅलेंट आहे महाराष्ट्रामध्ये. त्या लोकांना म्हणजे मला असं आठवतंय, मला साल आठवत नाही, परंतु एकदा एका सरकारने डिप्लोमा होल्डर्स सगळ्या लोकांना गव्हर्नमेंटची 10 लाखापर्यंतची टेंडर कुठलीही छाननी न करता द्यायचं ठरवलं आणि त्यांनी ते केलं. रस्ते बांधणीमध्ये असतील किंवा अशा स्वरूपाच्या काही इन्सेंटिव्ह योजना करता येऊ शकतील का बेरोजगारी कमी करण्यासाठी? कारण आता आपल्याला 2 गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. आपली ही पारंपरिक इकॉनॉमी आणि आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमीकडे जायला पाहिजे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी याचा फार मोठा उल्लेख केलेला आहे. सर्क्युलर इकॉनॉमी हा पुढच्या 25-50 वर्षाचा मूलमंत्र असणार आहे. कारण की इतके पर्यावरणाचे प्रश्न वाढत चाललेले आहेत, आपण वापरतो, फेकून देतो, परंतु त्याचा रियूज, रिपेअर, रिड्यूस करायला पाहिजे. त्याच्यामुळे अर्थकारणावर प्रचंड मोठा इम्पॅक्ट होतो आहे. त्याच्यामुळे बेरोजगारी, शिक्षण हे जसं एकमेकांशी रिलेटेड आहेत तसे आपल्या लाईफस्टाईल सुद्धा आपल्याला मुलं म्हणजे जसं मगाशी तारळकर सर म्हणले, आपल्याला कळले आपल्या गरजा किती कमी आहेत त्या. तर त्याच्यावर जरा फोकस करून आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमी आणायची आणि मग आपल्याला सगळ्यांना किमान आवश्यक असलेल्या गोष्टी तरी मिळतील. जर अन्न वस्त्र निवारा तसा डेटा हा आज आपला आणि उदयजी मगाशी म्हणाले की 5 ट्रिलियनचं आपल्या याचं केंद्रीय म्हणजे आपल्या भारताचं देशाचं हे आहे, टार्गेट आहे. आपलं 2 ट्रिलियन आपल्या राज्याचं टार्गेट असू शकतं आणि हे जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन्ही क्रिएट करायला लागेल. मला त्यात एक भर घालाविषयी वाटते की सरकारने या बजेटमध्ये फ्रँकली सांगायचं म्हणजे चक्क एक पब्लिक इनोव्हेशन आयडियाज बँक ओपन करावी आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये जे योग्य वाटतात त्या आयडियाज द्याव्यात. कारण हे सरकार म्हणजे आपलंच सरकार आहे, आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि पब्लिकचं पार्टिसिपेशन जेवढं वाढेल तेवढे इनोव्हेटिव्ह आयडियाज येतील आणि जिथे जिथे खर्च कसा कमी करता येईल. कारण आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, आपण नॅचरल रिसोर्सेसवर प्रचंड वेड्यासारखा खर्चही करतो आणि वापरतोही, हे येणारे नाही आहेत. एका देशातल्या एका सिटीमध्ये वॉटर, पाणी ही कमोडिटी म्हणून जेव्हा रजिस्टर्ड झाली तेव्हा तिथल्या लोकांना प्रचंड धक्का बसला की उद्या आपल्याकडे असं होऊ शकतं की स्वच्छ श्वास घ्यायचा आहे चांदेकरांना मुंबईत बसून तर तुम्हाला वेगळा टॅक्स द्यावा लागेल. बरोबर. ही स्थिती आपल्यावर यायची नसेल तर आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागेल. सस्टेनेबल लाईफस्टाईल आपल्याला अडॉप्ट करावी लागेल. बरोबर. इकॉनॉमीचा विचार करावा लागेल. सरकार या गोष्टींना बजेटमध्ये प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणजे लोकांना ते जास्त
चांगलं राहील. बघूया या बजेटमध्ये काय आहे आपण बघूया. पुढे जायच्या आधी अश्विन काही अजून प्रश्न आहेत का? हो, बेसिकली रोजगाराबद्दल पुन्हा पुन्हा विचारलं जातं आणि मगाशी आपण टुरिझम बद्दल बोललो, हो. पण आणखी कोणती अशी क्षेत्र आहेत जी आपण एक्सप्लोर करू शकतो या बजेटमध्ये? रादर राज्य सरकार तिकडे फोकस करून आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, कारण मध्ये काही करार झाल्याचं देखील आपल्याला समोर आलेलं होतं राज्याच्या दृष्टिकोनातनं. तर अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत? नाही, मला काय वाटतं एमएसएमई हे जे क्षेत्र आहे तर ते सगळ्यात मोठा रोजगार निर्मितीचं माध्यम आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती ही एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून होते. आता एमएसएमईला आपण मगाशी म्हटलं त्याला बळ द्यायचं, त्याला त्यांचं सबलीकरण जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्यांना काही सॉफ्ट लोन देता येतील का आपल्याला, किंवा त्यांना काही त्यांची लोन्स काही रिस्ट्रक्चर करता येतील का? मंडलेचा साहेब तुम्हाला काय वाटतं एमएसएमईच्या बाबतीत सरकारने काय करावं या बजेटमध्ये? एमएसएमईच्या बाबतीत खरं तर बघितलं तर महाराष्ट्र राज्य सरकारनं जे धोरण घेतलेलं आहे ते एमआयडीसीच्या माध्यमातून घेतलेलं आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून ज्यावेळेस धोरण घेतलंय तर ते न नफा न तोटा या तत्वावरती नवीन उद्योगांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल. आज खऱ्या अर्थानं आज उद्योजक ज्यावेळेस एखादा उद्योग टाकायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला जागा आणि बिल्डिंग म्हणजे प्लांट अँड मशिनरीच्या अगोदर लँड अँड बिल्डिंग लागते. खरं, ही एमआयडीसी कडनं घ्यावी लागते. आज लँड आणि बिल्डिंग ह्या गोष्टीवरती जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती त्याच्याऐवजी महाराष्ट्र सरकारनं ह्या बजेटमध्ये ज्याच्यावरती अनेक वेळा सुतोवाच झाले की प्लग अँड प्ले अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर एमएसएमईला दिलं की ती जी कॅपिटल आहे ती कॅपिटल आपल्या ह्याच्यासाठी रोजच्या भांडवलासाठी आपल्याला वापरता येऊ शकते. सर सॉरी टू इंटरप्ट, मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की आपण म्हणतो एमआयडीसीच्या माध्यमातून आपण हे करणार. मला सांगा सर, राज्यात एमआयडीसीची काय परिस्थिती आहे? वेगवेगळ्या तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे ती? मी आता त्याच्यावरतीच येत होतो की एमआयडीसी ची परिस्थिती आहे. एमआयडीसी खऱ्या न नफा न तोटा या तत्वावरती आधारित आहे. परंतु आपण जर बघितलं की एमआयडीसी ज्या ठिकाणी डेव्हलप झाल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्या आहेत, पण अजून अनेक एमआयडीसी अशा आहेत की त्या पूर्ण डेव्हलप झालेल्या नाहीत. तर त्यांना डेव्हलप केव्हा करतात की तिथं उद्योजक आला किंवा तिथला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात. माझं असं इथे या सरकारला इथे सजेशन असेल की त्या ठिकाणी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. लोकांसाठी डायरेक्ट प्ले अँड प्लग साठी अशा पद्धतीचं जर इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती वर्किंग कॅपिटल साठी वापरता येईल. वर्किंग कॅपिटल साठी ती इन्व्हेस्टमेंट जर वापरली तर निश्चित रोजगार जो पाहिजे तो वाढवता येईल. अन्यथा लँड अँड बिल्डिंग वरतीच रिफंड करता करता त्याची इन्स्टॉलमेंट भरता भरता हा छोटा उद्योजक संपून जातो, खचून जातो सर, खचून जातो. खऱ्या अर्थानं त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. सरकारनं याच्यातनं एमआयडीसीला किती फायदा होईल हे बघण्यापेक्षा एमआयडीसी कडे असलेले पैसे बाकीच्या वेगवेगळ्या खात्यांना न देता हे पैसे अशा पद्धतीनं वापरले तर खऱ्या अर्थानं छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल. दुसरा महत्वाचा विषय जो आहे रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनात, लॉजिस्टिक्समुळे बरेच आपले जे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहे तो खराब होऊन जातो. तालुका लेवलवरती छोट्या छोट्या उद्योजकांना जर प्राधान्य दिलं तर व्हॅल्यू ऍडिशन करता आलं आणि तो तिथेच जर प्रक्रिया जर करता आली तर मला वाटतं की शेतकरी जो आज तरुण शेतकरी आहे तो प्रायोगिक शेतकरी तयार होऊ शकतो. आणि बघा कोणीतरी सांगितलं की जसं उद्योगाला आपण इंडस्ट्री म्हणतो किंवा वेगवेगळ्या सेक्टरला इंडस्ट्री म्हणतो, ऍग्रिकल्चरला का नाही म्हणत? आपण ऍग्रिकल्चरला फक्त ऍग्रिकल्चर इंडस्ट्री म्हणतो पण त्याला प्रत्यक्षात त्याला जे बेनिफिट द्यायला पाहिजे ते दिले जात दर्जा दिला पाहिजे. म्हणजे आपण ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे पण ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री म्हणून चालत नाही ना की त्याला इंडस्ट्रीचे जे बेनिफिट फक्त इंडस्ट्री म्हणतो आहोत, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणतो आहोत, पण त्याला खऱ्या बेनिफिट्स मिळतायत का हा महत्वाचा संशोधनाचा विषय आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं काम केलं पाहिजे. फक्त बोलून चालणार नाही तर काम प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. उदयजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की एमएसएमईचं महत्व आपण सगळे जाणतोच,
तर त्या एमएसएमई साठी काय प्रकारची तरतूद आपण या बजेटमध्ये अपेक्षा करू शकतो? काही करू शकतो का एमएसएमई साठी, किंवा अदरवाईज इंडस्ट्रीसाठी काय होणार आहे या बजेटमध्ये? काय काय प्रकारची तरतूद असू शकते? आजचा जो आर्थिक अहवाल आपण जो बघितला त्यातला ते एक ओव्हरव्ह्यू जो असतो राज्याचा, त्याच्यामध्ये त्यांनी एक रेफरन्स दिलाय की ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई आणि दिल्ली या दोन राज्य यांनी भारताला मोठा तो क्रमांक मिळवून दिला. आणि मगाशी जसं म्हणले जसं म्हणाले की प्लग अँड प्ले हे एमआयडीसी मध्ये करण्यासाठी, तर ह्या आजच्या ज्या अहवालामधले जे पहिलं पान आहे तो त्याच्यावरती तोच मोठ्या प्रकारे त्यांनी फोकस दिलाय की त्यांनी एक इमर्जिंग सेक्टर्स मध्ये, मगाशी आपण बघितलं की आता कॉलेज आणि शाळा यांना अपरिहार्यपणे नेट वरून कनेक्ट व्हायला लागलं. सुदैवानी भारताचा इंटरनेटचा जो रेट आहे हा सगळ्या जगात चिपेस्ट आहे. सगळ्यात स्वस्त इंटरनेट हे भारतामध्ये मिळतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी आयटी एनेबल सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि ज्याला म्हणजे चांदेकरांच्या भाषेमध्ये 4.0 इंडस्ट्री याचा पण त्यात उल्लेख आहे. त्यामुळे मला वाटतं उद्योग क्षेत्र यासाठी सोमवारपर्यंत उद्योग क्षेत्राने थांबावं, कारण सरकारने आपणहून ह्या गोष्टींचा उहापोह केलाय. शिवाय एक इंटिग्रेटेड डेटा सेंटर ज्याच्या पार्क्स आणि एकूणच जो थ्रस्ट आहे तो आयटी वरती कसा राहील. आणि आपल्याला माहिती आहे की सेमी कंडक्टरचं फॅब्रिकेशन, सेमी कंडक्टरचं, आणि जसं आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री हळूहळू इलेक्ट्रिक कडे जाते तसंच सेमी कंडक्टरचं महत्व वाढणार आहे. तर मला वाटतं ह्या दृष्टीने सरकार काहीतरी दूरदर्शी धोरण आखतंय आणि त्यातून रोजगार निर्माण होईल. आणि त्यासाठी अर्थात मोठी जबाबदारी ही असेल की आपल्या ह्या देशातल्या आणि अर्थात राज्यातल्या उद्योजकांकडे. आता केंद्र सरकार सुद्धा कुठल्याही तऱ्हेची वित्तीय तूट ह्याचा काही बागुलबुवा न करता खर्च करतोय. आजच्या आपण जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वित्तीय तूट 6 ते 7% असायची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर सरकार 2 पावलं पुढे येते. अर्थात त्याची थोडी महागाईची झळ लागू शकते, पण उद्योजकांनी पुढे येऊन या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि आपल्याकडे जे मोठे आयटी कंपनीज आहेत त्यांनी मला वाटतं यामध्ये पुढाकार घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजे. त्यामुळे उद्योग क्षेत्र म्हटलं तर म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रातून खूप मोठी अपेक्षा आहे. बरोबर. उदयजींनी आता जो विषय मांडला तो अतिशय महत्वाचा आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेस लॉकडाऊन झालं होतं, सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये उद्योग पुन्हा चालू व्हावे म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी पुढाकार घेऊन उद्योग क्षेत्राला चालना द्यायचा प्रयत्न केला होता. आणि जसं आता उदयजींनी सांगितलं की या अहवालात त्या गोष्टींना प्राधान्य दिलंय, तर मग मी म्हटलं की याचा सुतोवाच ऑलरेडी सुरू झालाय आणि या बजेटमधनं तसा आशावाद आहे तो मिळाला पाहिजे अशा अपेक्षा आहे. बरोबर. या असं उदयजी जसं म्हणाले, जसं फ्युचरिस्टिक बिझनेसेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याची काही आर्थिक तरतूद म्हणा किंवा काही वेगळी तरतूद या बजेटमध्ये जर झाली तर आपल्याला सगळ्यांनाच बघायला आवडेल. आपण पुढे जाऊया. मला वाटतं खूप कमी वेळ राहिला आपल्याकडे, पण पुढे जायच्या आधी अश्विन काही अजून काही मुद्दे आहेत का? काही खरंय. एक प्रश्न आपण घेऊया, तो म्हणजे कोरोना सिच्युएशन पुन्हा एकदा आपल्याला डील करावी लागेल. तर अनेक मंडळी कोरोनाबद्दल पुन्हा पुन्हा बोलतायत, तर त्याच्यामध्ये मला पुढे जाऊन विचारायचंय की हेल्थच्या दृष्टिकोनातनं या बजेटमध्ये राज्याच्या जनतेच्यासाठी काही असू शकतं का? कारण अजूनही संकट पूर्णपणे टळलेलं नाही. म्हणजे मध्येच एक आकडेवारी जी आलेली की देशातल्या 72% पेशंट्स हे 2 स्टेटमध्ये, आणि त्यातलं एक स्टेट आहे महाराष्ट्र. तर येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती अशीच राहणार असेल तर मग आरोग्यविषयक काय आपण अपेक्षा करू शकतो या बजेटकडनं? त्यासाठी काय वाटतं तुम्हाला उदयजी? यासाठी तुम्ही बघितलं तर आपल्या राज्याचे जे आरोग्य मंत्री डॉक्टर टोपे आहेत त्यांनी बजेट पूर्वीच सांगितलं होतं की सुमारे 4,000 कोटीची तरतूद ह्या बजेटमध्ये अपेक्षित आहे फक्त आरोग्यासाठी. आणि दुर्दैव असं आहे की आपलं राष्ट्र पण त्या दृष्टीने बघितलं तर आरोग्यावरती निधी हा खूप कमी असतो. ह्या वर्षीच्या बजेटमध्येच त्याला प्राधान्य मिळालं गेलं. सुमारे 137% वाढलं. म्हणजे निव्वळ आकडेवारी म्हटली तर 60-65 हजार करोड पासून ते आपण आता 1 लाखाच्या पुढे करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र पण खर्च करते. आणि तसं आता बापटजी म्हणाले की दुर्दैवाने महाराष्ट्र एक असं राज्य जिकडे जास्ती कोरोना बाधित लोक आहेत. आणि त्याचा फटका महाराष्ट्र जेव्हा बसतो तेव्हा तो देशाला पण बसतोय, लक्षात गेला पाहिजे. कारण उद्योगधंदे हे नेहमी त्यामुळे अशाश्वत असतात. दरवेळेला काहीतरी अशी एक अफवा येते की परत लॉकडाऊन होणार का, याचा उद्योगधंद्यावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. आणि
शेवटी काय मुंबईमध्ये आपण बघितलं तर आपली जी लाईफलाईन आहे म्हणजे रेल्वे आणि बस इकडून किती चांगल्या तऱ्हेने आपण हा कोरोना पाळू शकतो यावरतीच मला वाटतं महाराष्ट्र पूर्ववत कधी येईल त्याच्यावरती अवलंबून आहे. तर त्या दृष्टीने आरोग्यावरती खर्च हा झालाच पाहिजे आणि अर्थातच वाखाणण्यासारखी कामगिरी आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या या वॉरियर्सनी केलीच आहे हे आपण जाणताच. बरोबर. मंडलेचा सर, काय वाटतं तुम्हाला आरोग्य क्षेत्राविषयी काय तरतूद येऊ शकते आपल्या या बजेटमध्ये? नाही, आणि निश्चित मिळेल. कारण त्याचं कारण असं आहे की या वर्षभरामध्ये सगळ्यांना ही गोष्ट ज्ञात झालेली आहे की आरोग्य क्षेत्र जर सशक्त असेल तर या कोरोनाच्या काळामध्ये त्याच्यावरती ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं काम केलंय तर मला वाटतं की चांगली तरतूद याच्यावरती येईल असं अपेक्षा. करेक्ट. आपण ना आता मला वाटतं अगदी बरेच वेळ झालेला आहे आणि मला वाटतं थोडं टाइमचं पण आपल्याला लिमिट आहे. तर आपण एक काम करूया की बजेट विषयी आता फायनली आपल्या काय अपेक्षा आपण करू शकतो हे आपण पटकन एक फास्ट Rapid fire सर्च आपण एक करूया. डॉक्टर कश्यप, काय वाटतं तुम्हाला? तीन अपेक्षा सांगा मला. माझी पहिली अपेक्षा अशी आहे की जसं आरोग्याविषयी बजेट साऊंड असणार आहे तसं एज्युकेशनविषयी असावं. कारण मगाशी जसं मंडलेच्या सरांनी सांगितलं की ग्रामीण भागातले मुलं ऑफलाईन वगैरे जे काय आणि खरोखरच आर्थिक उचंबना झालेली आहे पण एज्युकेशनकडे आपण लक्ष दिलं नाहीये खऱ्या अर्थाने. तर एज्युकेशनचं बजेट वाढावं. दुसरं बजेट रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं वाढावं. तर रिसर्च R&Dचं आपल्याकडे टोटली बोंबाबोंब आहे त्याला प्रमोशन मिळावं. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं, बाकी दारूचे पैसे वाढवावेत, लक्झरी काही वाढवाव्यात, परंतु पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या अत्यंत अफोर्डेबल असाव्यात. रोज वरण भात भाजीपोळीच खाणारे लोक आहेत, गोइंग टू इट गोल्ड. नक्कीच. तर माझी मनापासून अपेक्षा आहे दारूच्या किमती भरपूर वाढाव्यात, त्याच्यामुळे अफोर्ड तेच घेतील, त्याचं काही संबंध नाही. पण हा माझ्या 3 अपेक्षा एवढ्या आहेत. उदयजी, काय वाटतं तुम्हाला? 3 अपेक्षा सांगा. मॅग्नेटिक महाराष्ट्रामधून जे काही आपल्याकडे निवेशक येत आहेत बाहेरच्या देशातून सुद्धा, तर त्या दृष्टीने जे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेला जो सेक्टर आहे तो सर्वात महत्वाचे टुरिझम सेक्टर, तिकडे खूप चांगली तरतूद येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याची नितांत जरूर सुद्धा आहे. आणि ज्याला आपण अॅग्रो टुरिझम म्हणतो त्यासाठी सुद्धा सरकारने काहीतरी ह्यावेळेला प्रयत्न करावा लागेल जेणेकरून त्या शेतकऱ्यांना एक ऍडिशनल इन्कम बूस्ट मिळेल. आणि हे सगळं करत असताना जर सिलिकॉन व्हॅली आपल्या भारतातली जर बँगलोर आहे तर महाराष्ट्र याच्यात कुठेही कमी नाहीये. आणि आपण आता जेव्हा म्हणतोय की ITS, इंटरनेट ऑफ थिंग्स, या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं महाराष्ट्र सरकारने थोडं प्राधान्य देऊन त्यामुळे रोजगार पण निर्माण होईल आणि पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित होऊ शकते. मंडलेच्या सर, 3 अपेक्षा शेवटच्या. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून तालुक्यावरती या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला कसा बूस्ट देता येईल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जशी काही सवलत आणलेली आहे मुद्रांक शुल्कामध्ये तशी MSME करता वेगवेगळ्या काय सवलती देता येतील प्रत्यक्ष रूपात त्या द्यायला पाहिजेत. आणि जसं बघा उदयजी म्हटलंय की मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या बाबतीत जास्तीत जास्त मॅग्नेटिक महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही तालुक्या लेवलवरती वेगवेगळ्याच फक्त इंडस्ट्री या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या केंद्रित होत आहेत त्याच्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रात कशा त्या नेता येतील याच्यावरती केंद्रानं म्हणजे राज्यानं याच्यामध्ये तरतूद करावी असं आम्हाला वाटतं. व्हेरी गुड. मला वाटतं आपण बराच वेळ डिस्कशन केलं आपल्या आर्थिक बाबींबाबत आणि अर्थसंकल्पावर काय आव्हानं आहेत, काय अपेक्षा आहेत ते पण आपण बऱ्याच प्रमाणात डिस्कस केलं. आता सोमवारी अर्थसंकल्प येणार आहे. अश्विन, मला वाटतं आता आपण इथे थांबायला हरकत नाही. या सेशन मध्ये आपण इकडे थांबणार आहोत, पण आपल्या जी डिजिटलला आपल्या मंडळी जोडली गेलेली आहेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ती मंडळी बघतायत. आणि जवळपास आताचा जो फिगर आहे तो मला खूप एनकरेजिंग वाटतोय, कारण या क्षेत्रातही आता खूप लोक जे आहेत ते अलर्ट झालेले आहेत असं आपण म्हणूया. आता जवळपास 15,600च्या वर लोक रीच झालेले आहेत आपल्या या सेशनला. सो थँक्यू सो मच सगळ्यांना ऑनलाईन आल्याबद्दल. आणि 70च्या वर कमेंट्स देखील आहेत. सो थँक्स अ लॉट सगळ्या मंडळींना. थँक्यू म्हणूया आपण सगळ्या तिन्ही मान्यवर गेस्टना देखील थँक्यू म्हणूया. पण आपण जसं आता चांदेकर सरांनी सांगितलं की बजेट सादर झाल्यानंतर नेक्स्ट डेला
आपण या बजेटचं अनालिसिस म्हणजे बजेटमध्ये काय गोष्टी समोर आल्या, कोणत्या गोष्टी झाल्यात, कोणत्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, येणारा काळ मग बजेट आल्यानंतरचा नेमका कसा असणार आहे, हे सगळं विश्लेषण आपण याच डिजिटल मंचावरनं करणार आहोत. दुसऱ्या दिवशी बजेटच्या म्हणजे 8 तारखेला बजेट सादर होणार, आपण 9 तारखेला भेटतोय 4 वाजता सेम त्याच वेळी आपण एबीपी माझा आणि महाराष्ट्राचं उद्योग विश्व या डिजिटल मंचाच्या माध्यमातून भेटणार आहोत. आणि तेव्हा सुद्धा हेच मान्यवर आपल्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे आपण आता जे बोललो त्याची एक प्रकारची कंटिन्युटी राहील. खरंय. आपण जे आता डिस्कशन केलं त्याची कंटिन्युटी आपण मंगळवारी करणार आहोत आणि तसा तो कार्यक्रम आपण मंगळवारी 4 वाजता सुरू करणार आहोत. खरंय, म्हणजे हा कर्टन रेझर होता. आणि हो, पुन्हा असं एकदा म्हणतो. सगळ्या मान्यवरांना थँक्यू म्हणूया आपण. उदय तारदाळकर अर्थविश्लेषक आपल्या सोबत होते. धन्यवाद. नंतर डॉक्टर मंगेश कश्यप उद्योग आणि पर्यावरण अभ्यासक आणि त्यासोबतच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचाजी. तिघांनाही मनापासून धन्यवाद. आणि आपण या प्रॉमिस सह की आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत मंगळवारी. Yes. ज्ञानेशजी तुम्हाला देखील थँक्यू. आणि या डिजिटल सेशन मध्ये आता आपण थांबणार आहोत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021-22 आव्हानं, अपेक्षा आणि विश्लेषण. आणि पुन्हा भेटूया मंगळवारच्या सेशन मध्ये. नमस्कार. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.